शिवजयंती आहे. तर शिवजयंतीनिमित्त इथे पाटकर कॉलेजमध्ये जय शिवराय असं फुलांनी उभारलेलं हे छोटंसं एक डेकोरेशन आहे. शिवरायांची ढाळ, त्यांची तलवार आणि इथे शिवरायांचा पुतळा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच भटके परिंदेवर. तर मित्रांनो, आज भटके परिंदे आपल्याला घेऊन आले आहेत पाटकर वर्दे कॉलेज गोरेगाव येथे. माझ्या खूप साऱ्या मित्रांचं हे कॉलेज होतं, पाटकर कॉलेज. आणि मित्रांनो, तुम्ही जर पाहत असाल तर मी तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या काही आठवणी इथे घेऊन आलो आहे. तुमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आलो आहे. तर येण्याचं कारण म्हणजे भटके परिंदे आज तुम्हाला घेऊन जात आहेत पाटकर कॉलेजमध्ये पुष्पोत्सव जो भरला आहे. तर 19 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी हे पुष्पोत्सव पाटकर कॉलेज येथे आयोजित केलेले आहे. तर तुम्ही बायकाळ्याचा पुष्पोत्सव जर मिस केला असेल तर नक्की वेस्टर्न लाईनला आपल्याच जवळ हे पुष्पोत्सव पुन्हा सुरू झालं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता इतकी गर्दीही नाही, म्हणजे सेम तसंच डेकोरेशन्स वगैरे सगळं तसंच्या तसंच इथे त्यांनी आणले आहेत. सेम फ्लावर्स, सेम स्टॉल्स. पण तुम्ही पाहू शकता की इथे गर्दी नाही आहे. तर तुम्हाला जर या पुष्पोत्सवाला भेट द्यायची असेल तर नक्की पाटकर कॉलेजच्या इथे हे पुष्पोत्सव 2 दिवस म्हणजे 19 आणि 20 फेब्रुवारी सुरू असणार आहे. तर नक्की विजिट करा. तर चला मग पाहूया इथला पुष्पोत्सव. तर मित्रांनो, वी हॅव रीमा मॅम ओवर हियर, सो शी विल प्रोवाइड अस सम इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दिस पुष्पोत्सव. तो मैम प्लीज आप बता सकते हैं हमें कि व्हाट इज दिस ऑल अबाउट? So this is Patkar Vardhe College, and we have planned 2 days Pushpotsav, that is flower show, for 19th and 20th of February, and it is open till evening 8 o'clock. So this is our first time that we are doing this flower show in collaboration with the BMC. So अगर आप यहाँ पे आएंगे तो आपको पता चलेगा कि अलग अलग टाइप ऑफ फ्लावर्स एंड प्लांट्स हमने रखे हैं. अगर आप अंदर जाएंगे तो अलग अलग टाइप ऑफ इंस्टॉलेशंस है जो बच्चों ने बनाए हैं. फ्लावर कट शोज है जो बच्चों ने बनाए हैं. एंड बिकॉज 19 फरवरी शिवाजी जयंती है, इसकी वजह से हमने थीम शिवाजी महाराज के ऊपर लिया है. तो कुछ कुछ डेकोरेशन है जो बच्चों ने बनाए हैं शिवाजी महाराज के ऊपर. और वो साइड पे अगर आप जाएंगे, लेफ्ट हैंड साइड पे अगर आप जाएंगे तो आपको पता चलेगा कि बच्चों ने बहुत सुंदर सा राजगढ़ किला बनाया है. एंड इसके लिए बहुत मेहनत लगी है. तो प्लीज यहाँ आइए, एंजॉय कीजिए ये फ्लावर शो, बिकॉज कॉलेज के लिए, बच्चों के लिए और हमारे लिए, सबके लिए ये बहुत बहुत गर्व की बात है. मैम एक बार फिर से डेट्स बता देंगे, ये कभी है ये और टाइमिंग? The dates are 19th and 20th of February, and it is open till evening 8 o'clock, morning 8 o'clock से लेके evening 8 o'clock तक. So guys, do visit this place. Thank you. Thank you. तर चला मग सुरू करूया आपला टूर या पुष्पोत्सवाचा. सो तुम्ही पाहू शकता रेड कार्पेट टाकलेलं आहे इथे आणि आजूबाजूला फुलांची सजावट केलेली आहे. आज शिवजयंती असल्यामुळे इथे शिवाजी महाराजांची एक प्रतिमा उभारलेली आहे. हे फुलपाखरू तुम्ही बायकाळ्यालाही पाहिलं असेल. अँड दिस इज द पुष्पोत्सव बॅनर, म्हणजे 19 फेब्रुवारी सकाळी 11 ते रात्री 8 आणि 20 फेब्रुवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाटकर वर्दे कॉलेज येथे.
रंकाळ्याला खूप अशी गरमी वाटत होती कारण तिथे शेड नव्हता, पण इथे शेड केलेलं आहे. इथे महाराजांचा गड उभारलेला आहे. आपल्याला सुवेळा माची दिसते, झुंजार बुरुज. गिलादिया. ही कुरडू आहे, म्हणजे गावाकडच्या ठिकाणी याला कोंबड्याची फुलंही म्हणतात. आणि इथे ही रेड, येल्लो, दिस इज सालिविया. हा दैनंदिन पूजेत आपण जो वापरतो तो झेंडू किंवा गोंड्याची फुलं आहेत. अगदी क्लस्टरमध्ये आली आहेत आणि दिसायला फारच अशी सुंदर दिसत आहे ती. These are petunia. हे सर्व ऑर्नामेंटल फ्लावर्स आहेत. आणि मुख्य म्हणजे यामध्ये खूप सारे रंग दिसतात आपल्याला, आणि त्याचबरोबर सदा हरित आणि सदा फुललेली ही फुलं. ही तोरणीची फुलं आहेत, अगदी क्लस्टरमध्ये, आणि ही पण तशीच रंगबिरंगी. ब्लू शेड, पिंक, व्हाईट आणि पर्पल. अँड दीज आर कार्नेशन्स. यामध्ये तुम्ही कलर्स पाहू शकता, आणि पूर्ण झाड असं फुलांनी भरलेलं आहे. व्हाईट, पिंक, मजेंटा आणि मरून कलर. सो दीज आर झिनिया प्लांट्स आहेत, आणि त्याचे फ्लावर्स आहेत एकदम कलरफुल, म्हणजे येल्लो, ऑरेंज, रेडिश कलरचे शेड्स आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता खूपच असं सुंदर झाड आहे, म्हणजे लहानशी फुलं आणि एकदम कोरीव. ही गुल मेहंदी आहे, आणि ही फुलं पण तुम्ही पाहू शकता अगदी रंगबिरंगी. खूप साऱ्या कळ्या आल्या आहेत, खूप सारी फुलं आहेत इथे, कलर्स आहेत ह्याच्यामध्ये, आणि छोटंसं असं झाड आहे गुल मेहंदी.
क्युकाबिटा पेपो झुकिनी आणि इथे गव्हाचं वाण आहे. सी आपण खातो नेहमी गहू, पण हे कसे दिसतात हे क्वचित आपल्याला बघायला मिळतं, कारण शेतामध्ये आपल्यासारखी माणसं जास्त करून जात नाहीत. आणि दिस इज ब्रिंजल, ही वांग्याची व्हेरायटी आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता खूप सारी अशी वांगी इथे लागली आहेत. ही पुन्हा वांग्याची व्हेरायटी आहे आणि इथे खूप सारे टॉमॅटोज असे लागलेले आपल्याला आढळून येतात. टोमॅटोज वन्स अगेन. आणि हे घोसाळं आहे. मला अजिबात आवडत नाही, पण खूप जणांना कदाचित हे आवडत असेल. आणि ही आहे सापासारखी दिसणारी पडवळ. साईज बघू शकता, म्हणजे अगदी जो ग्रीन वायपर असतो त्यासारखी याची संरचना आहे. आणि पुढे आपल्याला इथे दुधी पाहायला मिळतं. अँड हिअर इट स्टेट्स कोहळा, पण हा भोपळ्यासारखा दिसतोय मला. पुन्हा हा दुधी आहे आणि ही कारल्याची वेल. आणि इथे आपल्याला कारली पाहायला मिळते. ही बाजरी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण दैनंदिन दिवसामध्ये खातो, हे मिलेट्स आहेत. मला माहीत नाही की सर्व खात पण असतील आता, कारण हळूहळू आता या मिलेट्सला रिप्लेस केलं आहे मैद्याने. तर आपण खात असू नसू माहीत नाही. हा मका आहे आणि इथे मक्याची कणसं लागलेली दिसतात आपल्याला. आणि ही ज्वारी आहे. हा एक सुंदर असा बुके इथे आहे, म्हणजे जणू केकच भासतोय बनवलेला. म्हणजे इट इज सिमिलर टू अ केक विच हॅज बीन मेड व्हेरी ब्युटिफुली प्रिपेअर्ड.
मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये हे पुष्पोत्सव तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. टाटा, बाय.